10वा नियम सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनण्यासाठी. आता हा नियम काय आहे? जेव्हा गरज असेल ना तेव्हा व्यावसायिक सल्ला घ्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी किंवा तुमच्या टॅक्स प्लॅनिंगसाठी किंवा तुमच्या रिस्क मॅनेजमेंटसाठी. खूप वेळा आपल्याला असं वाटतं मी माझं करतो, मला कोणाची गरज नाही. मी बिलकुल असं म्हणण्याचा प्रयत्न करत नाही की नाही तुम्हाला नाही शक्य, हे तुम्ही पण करू शकतात. पण तुम्ही तुमचा जॉब करत आहात, तुम्ही तुमचा बिझनेस करत आहात, त्याच्यामध्ये खरंच तुम्हाला किती वेळ मिळतोय एखाद्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगसाठी किंवा स्टॉक्सचा रिसर्च करण्यासाठी. सो त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा माझ्याकडे लिमिटेड वेळ आहे आणि माझ्याकडे ती एक्सपर्टीज पण नाही आहे. अगेन असं नाही आहे की तुम्हाला ती एक्सपर्टीज कधीच तुम्ही मिळू नाही शकणार. डेफिनेटली तुम्ही जर तेवढा प्रयत्न केला तर मिळणार, पण तुमच्याकडे खरंच तेवढा वेळ आहे का की ते करण्यासाठी? एक्झाम्पलच्या याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला, तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स करता. किती वेळा खरंच तुम्हाला वाटते की तुम्ही प्रॉपर रिसर्च करून बॅलन्स शीट समजून घेतली, ॲन्युअल रिपोर्ट समजून घेतली, क्वार्टरली रिझल्ट समजून घेतले, त्या कंपनीचे फ्युचर प्रोजेक्शन समजून घेतले, सेक्टरबद्दल तुम्ही ॲनालिसिस केलं आणि मग त्या कंपनीमध्ये तुम्ही जाऊन इन्व्हेस्टमेंट्स केली. सो आपण एवढ्या गोष्टी करत नाही आणि आपल्याला एक कळत नाही, लक्षात येत नाही की खरंच हे लक, माझं एक लक चांगलं होतं म्हणून मला याच्यात खूप रिटर्न्स आलेले आहेत का, मी खरंच माझी ती एक्सपर्टीज आहे म्हणून मी त्याच्यामध्ये जास्त रिटर्न्स कमवलेले आहेत. जर लक फॅक्टर असेल तर ॲक्सेप्ट करायचं आणि नसेल तर डेफिनेटली आय थिंक यू आर अ गुड इन्व्हेस्टर देन. पण लक फॅक्टर असेल तर मला असं वाटतं की त्या केसमध्ये नेहमी हे लक तुमच्या साईडला वर्कआउट नाही होणार आहे. सो म्हणून एखादा फंड मॅनेजर जर तो फंड चांगला मॅनेज करत असेल, बेंचमार्कला बीट करत असेल, कॅटेगरी ॲव्हरेजला बीट करत असेल तर काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही. त्याच्याकडून प्रोफेशनल हेल्प, म्हणजे इन अ वे जेव्हा तुम्ही त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात डेफिनेटली तिकडे एक एक्सपेन्स रेशो आहे, पण तो एक्सपेन्स रेशो देऊन जर तुम्हाला चांगले रिटर्न्स येत असतील, तो एक्सपेन्स रेशो देऊन जर तुम्हाला बेंचमार्कपेक्षा जास्त रिटर्न्स येत असतील, तो एक्सपेन्स रेशो देऊन जर तुम्हाला कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षा जास्त रिटर्न तो फंड मॅनेजर देत असेल तर मला वाटतं तिथं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. खूप सारे इन्व्हेस्टर्स आम्हाला भेटतात आणि ज्यावेळेस त्यांचे स्टॉक्सचे पोर्टफोलिओज वगैरे आम्ही बघतो, ज्यावेळेस ते आम्ही ॲनालाइज करतो, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की ह्यांचे म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ म्हणा किंवा सेन्सेक्स, निफ्टी हे बेंचमार्क असतात किंवा स्मॉल कॅप, मिड कॅप इंडेक्सचे बेंचमार्क असतात. त्या बेंचमार्क्सला त्यांचे स्टॉकचे पोर्टफोलिओ कधी बीटच करत नाहीत. कशामुळे बीट करत नाहीत? कारण कुठून काय काय टिप्स ऐकलेले असतात आणि त्याचे पोर्टफोलिओज बनलेले असतात. खरंच त्याच्यामध्ये तेवढा एफर्ट घेतले गेलेला नसतो. 100, 150, 200 स्टॉक्सचे पोर्टफोलिओ बनवले जातात आणि त्याच्यामुळे अंडर परफॉर्मन्स खूप जास्त येतो. सो म्हणून इट्स ऑलवेज बेटर की त्या फंड मॅनेजरचा ह्याची हेल्प घेऊन, प्रोफेशनल ॲडवाईस घेऊन, म्हणजे तो मॅनेज करतोय ना तुमचं म्हणून तुम्ही त्याला पे करतायत, तर तो जर आउट परफॉर्म करत असेल तर त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. हे तर झालं फंड मॅनेजमेंटसाठी, पण ह्याचीच गरज तुम्हाला इव्हन फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये पण असू शकते की बा तुम्ही म्हणतात मला 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत. अरे कशासाठी इन्व्हेस्ट करायचे आहेत? काय फायनान्शियल गोल आहे? रिस्क प्रोफाईल काय आहे? किती वर्षांसाठी इन्व्हेस्ट करायचे आहेत? ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करून इन्व्हेस्ट करायला पाहिजे ना. फायनान्शियल प्लॅनर करतो काय? तुमचे इनफ्लो समजून घेतो, तुमचे आउटफ्लो समजून घेतो, तुमचे सरप्लस समजून घेतो, तुमचे कुठले फायनान्शियल गोल्स आहेत शॉर्ट टर्ममध्ये, मीडियम टर्ममध्ये, लॉंग टर्ममध्ये, त्याच्याप्रमाणे तुमचा फायनान्शियल प्लॅन बनवला जातो आणि मग इन्व्हेस्टमेंट्स केले जातात. अशी ॲडवाईस घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही स्वतःहून हे सगळं करू शकत असाल तर डेफिनेटली करा, पण नसताल करू शकेल तर काय प्रॉब्लेम आहे एखादी प्रोफेशनल हेल्प घेण्यासाठी. सो सक्सेसफुल इन्व्हेस्टर कोण असतो? ज्याला मल्टीबॅगर रिटर्न्स येतात एखाद्या स्टॉकमध्ये, हा सक्सेसफुल इन्व्हेस्टर असतो का जो आपले फायनान्शियल गोल्स अचीव्ह करतो, हा सक्सेसफुल इन्व्हेस्टर असतो. सो मला असं वाटतंय जो आपले फायनान्शियल गोल्स अचीव्ह करतो तो खरा सक्सेसफुल इन्व्हेस्टर असतो आणि म्हणून प्रोफेशनल ॲडवाईस घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही टॅक्स मॅनेजमेंटमध्ये बघितलं असेल, टॅक्स प्लॅनिंगसाठी आपण CAकडे जातो कारण ती एक प्रोफेशनल ॲडवाईस असते. रिस्क मॅनेज करानी ही गोष्ट तर खूप सारे लोक करतच नाहीत. ज्यावेळेस पोर्टफोलिओज खूप मोठे होतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओची रिस्कसुद्धा मॅनेज करावी लागते, त्याप्रमाणे ॲसेट अलोकेशन करावं लागतं, रिस्क प्रोफाईलप्रमाणे पोर्टफोलिओज बनवावे लागतात. जर हे स्वतः करू शकत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. जर नसताल करू शकेल किंवा माहीतच नाही त्या गोष्टींबद्दल तर एक प्रोफेशनल ॲडवाईस घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? डेफिनेटली प्रोफेशनल ॲडवाईस त्या पर्टिक्युलर फील्डच्या एक्सपर्टकडूनच घ्यायला पाहिजे. आता एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी आहे, एखाद्या फर्मकडून तुम्ही घेतायत, काय ती फर्म सेबीवर रजिस्टर्ड आहे किंवा नाही हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही टॅक्स प्लॅनिंगसाठी ॲडवाईस घेतात त्यावेळेस तुम्ही बघतात की बाबा हा CA आहे का नाही. जेव्हा तुम्ही रिस्क मॅनेजमेंट वगैरे जर मोठे पोर्टफोलिओज असतील तर खरंच त्यांच्याकडे ती FRMची डिग्री आहे का नाही, की रिस्क मॅनेजमेंट वगैरे त्यांना येतं का नाही, या सगळ्या गोष्टी बघूनच तुम्ही ते डिसिजन्स घेतले पाहिजेत मित्रांनो. सो मी आशा करतो की तुम्हाला सुद्धा जर सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनायचं असेल
तर एक प्रोफेशनल हेल्प घेऊन जर तुम्ही तो बनलात तर त्यात काहीही गैर नाही आहे. सो प्लीज डू इट युअर सेल्फ. ह्याच्या आम्ही विरोधात नाही आहोत. जर तुमची कॅपॅसिटी असेल जॉब करून म्हणा, बिझनेस करून म्हणा, हे सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याची काहीच प्रॉब्लेम नाही. पण कुठे ना कुठे तुम्हाला वाटत असेल की नाही खरंच हे होताना दिसत नाही आपल्याकडून, तर इट्स ऑलवेज बेटर की कुठल्या तरी एखाद्या प्रोफेशनल ॲडवायझरकडून हेल्प घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ॲडवायझर्सला चेक करू शकता, त्यांचे सेबी रजिस्ट्रेशन्स वगैरे चेक करू शकतात आणि मग त्यांचे ते कॉल्स घेऊ शकता तुम्ही. मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनवून राहा. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.